न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग, ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाचा असाही छळ। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। शिक्षकाच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत गोचिड मारण्याचे औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी गोंदी येथील विलासनगर वस्ती शाळेवर समोर आला। या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून संबंधिताचा शोध लागेपर्यंत शाळा वरांड्यातच भरविली जाणार आहे। अंबड तालुक्यातील विलासनगर येथे 1ली ते 5वी पर्यंत वस्ती शाळा आहे। या शाळेतील शिक्षक गणेश तळेकर हे 6 वर्षापासून येथे कार्यरत आहेत। गणेश तळेकर हे मंगळवारी 31 डिसेंबर रोजी सकाळी शाळेत आले होते। दुपारी जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली। शिक्षकांनी सोबत डबा आणि पिण्याच्या पाण्याच्या 2 बॉटल आणल्या होत्या। जेवणानंतर 1 बॉटल मधील पाणी पिऊन ती बॉटल टेबलावर ठेवून तळेकर लघुशंकेसाठी गेले होते। दुपारी 4 वाजता शाळा सुटल्यानंतर तळेकर यांनी त्या बाटलीमधील पाणी पिले, परंतु पाण्याचा उग्र वास आल्याने तत्काळ त्यांनी पाणी तोंडातून बाहेर फेकले। बॉटलमध्ये पाहिले असता पाण्याचा रंग दुधासारखा पांढरा झाला होता। त्यांनी शाळेजवळील एका पालकाला बोलवले आणि घडलेला प्रकार सांगितला। त्या पालकांनी ती बॉटल घेतली आणि वास घेऊन पाहिले असता बॉटलमधील पाण्यात कोणीतरी गोचिड मारण्याचे औषध टाकल्याचा संशय व्यक्त केला। ती बॉटल घेऊन त्या शिक्षकाने पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार सांगत तक्रार दिली। यावेळी गणेश विठ्ठलराव तळेकर म्हणाले की पाण्याच्या बाटलीमध्ये विषारी द्रव्य टाकण्याचा प्रकार काही विकृतांनी केला आहे। माझ्या पाणी बाटलीऐवजी मुलांच्या खाण्यात काही मिसळले असते तर निरागस मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता। त्यामुळे मी गोंदी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी या घटनेचा शोध लावावा। जोपर्यंत हा प्रकार कोणी केला हे समोर येत नाही तोपर्यंत शाळा वरांड्यातच भरविली जाणार आहे।